आज ऑफिसमधून लवकर आलास? बरं वाटत नाहीये का? मंजिरी कुठे आहे? ते मंजिरी कुठे आहे? का? मी कोट काढला तर चालणार नाही का? प्लीज अलाव मी. त्यापेक्षा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच तर जास्त बरं होईल. मंजिरी कुठे आहे? असेल तिच्या रूम मध्ये आराम करत असेल. पण तू सत्यजित, तू किती काम करतोस? दमत असशील ना? कधीतरी स्वतःसाठी, घरासाठी वेळ काढत जा. मी आलेच. मंजिरी, मंजिरी. काय? तुम्ही असे अचानक? का? मी अचानक येऊ शकत नाही. नाही हो, म्हणजे मला माहित नव्हतं तुम्ही येणार. मी जेव्हा घरी परत येईन तेव्हा तू मला माझ्या समोर दिसली पाहिजेस, कळलं? तुम्ही फोन केला असता दुपारी येणार म्हणून मी थांबले असते. मी जेव्हा घरी येईन तेव्हा तू मला समोर पाहिजेस, कळलं? मला पुन्हा पुन्हा तेच बोलायला लावू नकोस. हो, पण मला माहित नव्हतं तुम्ही येणार. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? मंजिरी, मला पाणी हवंय. पाणी? पाणी प्रियाने आणलं. मंजिरी, मला पाणी हवंय. अहो पाणी. मंजिरी, मला पाणी हवंय. मला माहित नव्हतं तुम्ही. काय करत होतीस तू? फोनवर बोलत होते. कोणाशी? आईशी. आणि असं डोळ्यात पाणी आणून बोलायचं नाही माझ्याशी, कळलं? आई सांगत होती. मला नाही जाणून घ्यायचंय आई काय सांगत होती ते. मी आईला सांगत होते की मी जाणार आहे ना. जाणार? कुठे? पुण्याला, माझ्या माहेरी. का? कंटाळाला इथला? हा? बोर होता तुला इकडे? आवडत नाही इथली माणसं? काही जायचं नाही माहेरी बिहेरी कुठे, कळलं? पण मी आईला सांगितलं ना एकदा. मराठी भाषा कळत नाही? पण मी आईला सांगितलं मी येते म्हणून. नाही, मी फोन करून सांगते ना मी नाही येते म्हणून. मी परत फोन करते आणि सांगते की मी नाही येणार. पण प्लीज प्लीज तुम्ही नका रागवू माझ्यावर. प्लीज प्लीज रागवू नका. आईने विचारलं का नाही येते तर काय सांगू? येते सांगितलंस तेव्हा विचारलं होतंस? पंधरा वस्तू आहेत, संध्याकाळपर्यंत यायला पाहिजेत म्हणावं आणि व्यवस्थित पॅकिंग करून आणा. हो जा.
अगं ए बाळा, इकडे बघ माझ्याकडे बघ. काय झालं हं? तू बैस आधी जरा बैस. शांत हो, शांत हो मंजिरी. अगं सांग ना बाळा, तू सांगितलं नसतं मला कळणार कसं. आई हे नाही म्हणतात माहेरी जायला. असं होय, मग त्यात रडायचं काय एवढं. नाही मी आईला फोन केला होता, तिला सांगितलं तर केवढी खुश झाली होती. आता काय करू मी. बाळ बघूया, आधी डोळे पुसा. डोळ्यातून पाणी येणं चांगलं असतं का. आई मला नाही काही कळत. कसं आहे ना मंजिरी, सत्यजितचं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून त्याला आता तू 2-4 दिवस काय 2-4 तास सुद्धा लांब गेलेली नकोस. असेच असतात ग पुरुष, आणि म्हणूनच तो तुला नाही म्हणतोय जायला. आई पण ते खूप चिडलेत माझ्यावर. अगं आपल्या माणसाला आपणच सांभाळून घ्यायचं असतं नाही का. हे बघ, तो चिडतो पण तो लगेच शांतही होतो. आई पण तेवढंच सांगायला केवढे चिडले, मग मला भीती वाटते. अरे बापरे चिरी, आता तू आलीयस ना, तो बदलेल हळूहळू. अगं एवढा मोठा बदल काही एका दिवसात घडणार आहे का. आणि तो बदलतोय, तुला माहिती आहे ना. मग मी आईला काय सांगू. मी बोलू वेणूबाईंशी. मग आता काळजी करू नको. डोळे पुसा आणि हसा. आत्या, या बघ, या सगळ्या साड्या मी काढून ठेवल्या आणि मंजिरी गेल्यानंतर ना सत्यजित साठी मला खूप ही बघ, ही साडी कशी दिसते माझ्यावर. बस झालं, नशिबाचं दार बंद झालं ना की ते बंदच होत. काय झालं. काय व्हायचं बाकी आहे. आणि कोणतीही वाईट बातमी द्यायची नाही आत्या. मी न सांगितल्यानं जे घडायचं ते घडणार नाही असं वाटतं तुला. आत्या प्लीज, मी ना माझी तयारी करते इकडे, प्लीज मला डिस्टर्ब करू नकोय. जा इकडनं. प्रिया माझं ऐक, ये बघ येड पांघरू नकोस. ही जी काय तयारी चालवली ना त्याचा काही उपयोग नाही. आत्या बास. अगं मंजिरी कुठं बी जाणार नाहीये. सत्यजितने तिला परवानगीच दिलेली नाहीये. नाही नाही, मंजिरीला स्वतःपासून लांब जाऊ देत नाहीये. हुशार आहे, खूप हुशार. मी पण बघते किती दिवस मंजिरीची ढाल करतो ते. आज उद्या परवा, पण कधी ना कधीतरी तिला लांब पाठवावंच लागेल. पाठवावंच लागेल तिला लांब. एक तर आधीच फोनची वाट बघून बघून जीव जायची वेळ आली माझी. ओके, तू कशाला मिस कॉल देतोस मला. अरे अशा वेळेसारखी वाट बघतोय तू फोनची. मंजिरी कशाला करेल तुला फोन. येड्या. करणार, झक परत करणार. त्या दिवशी पार्टीत मी तिला एक ग्रीटिंग दिलं होतं. त्या ग्रीटिंगवर मी माझा नंबर लिहिला होता. ते ग्रीटिंग तिने वाचलं की तिची वाट लागणार आणि ती मला फोन करणार. आणि मंजिरी मी तर ग्रीटिंगच बघितलं नाही तर
तो सत्यजित मात्र नक्कीच बघेल. आणि मग खरा खेळ सुरू होणार. मंजिरी, पाणी दे जरा मला. मंजिरी, तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. विहंग आता कायमचा शिफ्ट होतोय कोल्हापूरला. कसं आहे, इथलं काम खूप वाढलंय. मी त्याला म्हटलं की आता तुझा बेस इथे शिफ्ट कर. अर्थात तो इथे किती दिवस टिकेल हा वेगळा मुद्दा. मी हे सगळं तुझ्याशी बोलतोय मंजिरी. नाही चुकलं ना काही? मग विषय संपला. मी जाऊ ना आईकडे. मंजिरी, आत्ता तू कबूल केलंस ना की मी ऑफिस मधून घरी आल्यानंतर तू मला समोर दिसायला हवीस. मी हे सगळं तुझ्याशी बोलतोय मंजिरी. रागावलीस का तू माझ्यावर? मगाशी मी बाहेर जे काही बोललो त्यावरून तू आता चिडून दाखवतेस मला. मी तुला हे आधीही सांगितलंय ना मंजिरी. मी दिवसभर ऑफिसमध्ये खूप मेहनत करतो, खूप काम करतो. ते करून मला थकायला होतं. फक्त तुझा आवाज ऐकला, तुला पाहिलं की मला बरं वाटतं. मग मी घरी आल्यावर तू मला समोर दिसावीस असं जर मला वाटलं तर त्यात माझी काय चूक आहे? नाही, चुकलं नाही काही. नाही चुकलं ना काही? मग विषय संपला. मी जाऊ ना आईकडे. मंजिरी, आत्ता तू कबूल केलंस ना की मी ऑफिस मधून घरी आल्यानंतर तू मला समोर दिसायला हवीस. आणि आता लगेच जायच्या गोष्टी करतेस. नाही, मी म्हणत होते की असं काय करतेस तू? अगं आत्ता कुठे आपल्या दोघांना या रूम मध्ये एकत्र राहण्याची परमिशन मिळाली, हो की नाही? आणि आता तू जाणार काही दिवस थांब, मग मी स्वतः तुला सोडून येईन पुण्याला. इतकी सुंदर मुलगी आहे म्हटल्यावर कोणीतरी तिच्या मागे असेलच ना. आता हीच गोष्ट मंजिरीच्या नवऱ्याला कळल्यानंतर तिच्या घरात
काय तमाशा होतो ना ते बघायचं. आता मंजिरी बाबत अशा काही गोष्टी त्याच्या कानावर गेल्या की त्यांच्या संसारात संशयाने विष कालवलंच समज. सत्यजितला जेव्हा त्याच्या बायकोचं लफडं कळेल ना तेव्हा खरी मजा येईल. अरे पण तुझं मंजिरीचं कधी लफडच नव्हतं. अख्ख्या कॉलेज जरी वाटत असलं ना तरी मला माहिती आहे ना तूच आपला आशिक दिवाना. उसनळ बाळा असं नाही बोलायचं हा. एकदा बोलला शेवटचा परत नाही. अरे पण अशा पक्या एक चीनी म्हण आहे, आपण एखाद्याला एखादी खोटी गोष्ट 1000 वेळा ऐकवली तर त्याला ती खरी वाटायला लागते आणि लोक सुद्धा ती खरी मानायला लागतात. आपणही तेच करायचं कळलं. मंजिरीचं आणि माझं लफडं होतं. काय होतं? मंजिरीचं आणि माझं अफेअर होतं. अफेअर होतं. हा गुड, जमलं की तुला. हा आता हीच गोष्ट मंजिरीच्या नवऱ्याला कळल्यानंतर तिच्या घरात काय तमाशा होतो ना ते बघायचं. अरे पण थांब, ही मुलगी दिसते त्या दिवशी पार्टीत हे प्याद मिळालंय आपल्याला. हिचं आणि त्या सत्यजितचं नक्की काहीतरी घोळ आहे, मला जाम गॅरंटी आहे. त्या दोघांना एकत्र नाचतानाच माझ्या लक्षात आलं होतं की इथे पाणी मुरतंय. आत्या, मंजिरीचा काहीतरी भूतकाळ असेलच ना. प्रिया भास ग आता, नको इतका विचार करूस. अगं मग धर्म 6 वेळा उठलीस, आता मला ना तुझीच काळजी वाटायला लागली बघ. तू आता शांतपणे झोप, उद्या विचार कर. पार्टीत तिची कोणीतरी मैत्रीण आली होती ना. आता तिचं काय. येस, ज्या प्रश्नाचं उत्तर मी शोधत होते ते सापडलं. आता कुठला प्रश्न आणि कसली उत्तर ग इतक्या रात्री. अगं हेच, तिची ती मैत्रीण भेटायला पाहिजे तिला. काय नाव तिचं? साक्षी, राईट. काय ग आता काय तिची खणा नारायण ओटी भरायची आहे काय? कशाला भेटायचंय तिला? असं काय करतेस आत्या? ग मंजिरी बद्दल सगळं माहित असेल तिला, आणि काही झालं तरी घरची झाली आता ती. आपल्या मंजिरीची जवळची मैत्रीण आहे नाही का, मग भेटायला नको? त्याला काय होणार? आणि भूकंप भूकंप येणार आहे आत्या. हे बघ आता काहीतरी बरवू नकोस. हा आत्या, तिला आपल्या मंजिरी बद्दल सगळं माहित असेल. म्हणजे कॉलेजमध्ये मंजिरी मागे कोण होतं, तिचं कोणाशी काही होतं का? मला ना मंजिरी त्यातली नाही वाटत. नसेल ना, नसेल त्यातली, पण आता इतकी सुंदर मुलगी आहे म्हटल्यावर कोणीतरी तिच्या मागे असेलच ना. अगं पण नुसतं मागे असण्याचा आता काय संबंध? तोच संबंध आपण जोडायचा आत्या. आता बघ,
मंजिरीकडे कोणी बघितलेलं सुद्धा चालत नाही सत्यजितला. आता मंजिरी बाबत अशा काही गोष्टी त्याच्या कानावर गेल्या की त्यांच्या संसारात संशयाने विष कालवलं समज.